ॲक्टिव्हिटीज असतात ते करतात. परंतु एवढ्या सुंदर भागामध्ये आपण राहतो, त्याच्यामुळे आपला थोडा टेन्शन आणि थोडासा आपला ओव्हरऑल जे क्वालिटी ऑफ लाईफ असतो ते दुसऱ्यापेक्षा खूप जास्त चांगला असतो. आपण स्वतः बघितलं असेल, जसे इकडचे सरपंचांनी मला सांगितलं की प्रत्येक वर्षी जवळपास 1 ते 1.5 लाख लोक या गावामध्ये येत असतात. आणि बाहेरचे जेव्हा लोक आपल्याकडे येत असतात तर ते खूप मोठ्या प्रमाणात ते मेमरीज घेऊन, काही लोक त्यांच्या वाढदिवसासाठी येत असेल, काही लोक त्यांचे ॲनिव्हर्सरीसाठी येत असेल, काही लोक त्यांच्या रिलॅक्सेशनसाठी इथे येत असतील. परंतु जेव्हा ते परत जातात ते काही त्यांना मेमरीजमध्ये ते काहीतरी ते आठवण घेऊन परत जातात. आणि ते जे आठवण असतात ते निसर्गापेक्षा गावामध्ये जे लोक असतात त्यांच्याकडे त्यांचं जे इंटरॅक्शन झालं त्याची आठवण असतात. आता इथे आल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. मला इतकं छान स्वागत मिळाला, सगळे मुले आले, इतकं छान आपल्याला प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. आणि आत्ता जसं प्लास्टिकची आपण एक गोष्ट काढली की थोडा प्लास्टिक जास्त, मला असं वाटलं प्लास्टिक जास्त होता, परंतु मला विश्वास आहे की 100% जर आपण सगळ्यांनी आज एक प्रण घेतला की आम्ही पुढे जाऊन ते प्लास्टिकचा वापर कमी करणार आणि कुठेही प्लास्टिक, कुठेही काय प्रकारची घाण, कुठेही काय प्रकारचा कचरा कोणाला दिसून येणार नाही, दॅट विल बी अ बिग अचीवमेंट. आपण सगळे मुले आता इथे बऱ्यापैकी इथे समोर आहे. आपण सगळ्यांनी आज एक आपल्या डोक्यामध्ये एक हे संकल्पना ठेवला पाहिजे की मी कुठेही असेल, मी गुहागरमध्ये असेल, लाडगरमध्ये असेल, कर्देमध्ये असेल, कुठेही आजूबाजूच्या गावामध्ये असेल, प्लास्टिकचा कचरा जे असतो किंवा रॅपर्स असतो, छोटा कचरा असतात ते मला बाहेर टाकायचे नाही. नंबर 1, मी स्वतः हे कचरा बाहेर टाकणार नाही. जर माझ्याकडे काही प्लास्टिक असेल, मी स्वतःची पिशवीमध्ये किंवा माझ्या जेवामध्ये ठेवणार त्याला आणि त्याला परत माझ्या घरी जाऊन त्याला डिस्पोजल ऑफ करणार. एक नंबर 1 ते आपल्याला हे स्वतःला प्रॉमिस केलं पाहिजे. दुसरं आहे की बाहेरचे जे प्रवासी आपल्या गावामध्ये येतात, बाहेरचे पाहुणे जे येतात, रत्नागिरीचे असतील किंवा बाहेरच्या जिल्ह्याचे असतील, पुण्याचे असतील, मुंबईचे असतील, दुसरे कुठलेही असतील, त्यांना पण मी माझ्या गावामध्ये कचरा टाकू देणार नाही. ते टाकत असतील तर तुम्ही त्यांना टोकू शकता. प्लीज डू नॉट स्पॉइल माय होम. हा माझं घर आहे, इथे मी राहतो, तर प्लीज डोंट स्पॉइल माय होम. त्यांना विनंती करायची आहे आणि ऐकत नसेल तर त्यांना फाईन पण करायचं आहे. स्वतःला आपल्या गावाचे लोक बाहेर कचरा टाकत असेल तर त्यांना पण फाईन करायचं आहे. आता बीच मॅनेजमेंट कमिटी आहे आपली इथे आणि ग्रामपंचायत पण आहे. प्रेमाने लोक ऐकत नसेल तर थोडासा राग पण आपल्याला दाखवलं पाहिजे, कारण हे जे प्लास्टिकचा विषय हे अतिशय गंभीर मुद्दा आहे. आपण आज आपल्याला म्हणजे आता मी मुंबईपासून इथे आलो सकाळी, मी सॅटर्डे संडे मुंबईमध्ये होता. येताना पण रस्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दिसतोय, प्रचंड प्लास्टिकचं प्रमाण आहे. आणि त्या प्लास्टिकमुळे आपल्याला तो हार्म होतोय, कॅन्सरचं प्रमाण वाढतोय, त्याच्यामुळे आपली क्वालिटी ऑफ लाईफ कमी होतोय, आपली पुढची पिढी जे आहे त्यांचे पण क्वालिटी ऑफ लाईफ कमी होणार. आणि आपल्या ठिकाणी जे वेगवेगळे वन्य बाकी ॲनिमल्स आहे, पक्षी आहे, त्यांना पण त्याचा एक नेगेटिव्ह प्रभाव त्यांच्यावर पण होतो. तर माझी ही विनंती आहे, आव्हान आहे की ट्रीट प्लास्टिक ॲज अ एनिमी. मला कुठेही प्लास्टिक दिसणार नाही हे संकल्प करा. आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या आणि बाकी कचऱ्याचं वर्गीकरण करा. आपण इथे या गावामध्ये प्लास्टिक आणि बाकी कचऱ्याच्या नियोजनासाठी सुद्धा प्रयत्न करणार होता. जसे मी त्यांना विचारत होतो की तुमच्याकडे घंटागाडी आहे का, प्लास्टिक कचरा उचलण्याची घंटागाडी वगैरे आहे का, कचरा गाडी, हे पण आपण नियोजन करू शकतो आणि करणार. आणि बाकी जे काही आपल्याला इथे विकास, स्ट्रीट लाईट्स, जसं मला आता माहिती दी, एक स्ट्रीट लाईटचं काहीतरी इथे कंपनीने एक नियोजन केलेलं आहे. बाकी जे काही आपल्याला विकसित करण्यासाठी आणि सोयीसुविधा देण्यासाठी जे काही
योजना करायची असेल ते पण आपण करणार, परंतु फर्स्ट स्टेप, पहिलं पाऊल जे आहे ते आपल्याला घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ ठेवणं, दुसरे जे बाकीचे बाहेरचे जे लोक येतात त्यांना सांगणं की तुम्ही आपले जिल्ह्याला, आपले दापोलीला, आपले लाडघरला स्वच्छ ठेवावे, तसा त्यांनी विनंती केलं पाहिजे आणि तसा त्यांच्यावर आपण एक शिस्त पण लावली पाहिजे. आता दुसरा विषय आहे की ब्लू फ्लॅग बीच प्रमाणीकरण, म्हणजे त्याचं सर्टिफिकेशन. आता मुलांना कुठलंही कॉलेजचे मूल पण असतील इथे आणि छोटे मूल पण आहे, लहान मूल पण आहे. तुम्हाला माहिती आहे की ब्लू फ्लॅग काय असतो? कोणी मला सांगू शकतो का हात उभा करून? तुम्ही सांगा. व्हेरी गुड, खूप जण ताळी वाजवा, त्यांनी एक चांगलं उत्तर दिलं आपल्याला. काय नाव आहे तुझं बेबी? अच्छा, बरं. आणि अजून कोणी मला सांगत होतं की अजून एक मुलगी होती हां. येस, व्हेरी गुड. आता मुलांमध्ये कोणाला माहिती आहे का ब्लू फ्लॅग काय असतो? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला संक्षिप्तामध्ये, ब्रीफमध्ये छोटा. ब्लू फ्लॅग म्हणजे जसे आपल्याला वर्गामध्ये, जेव्हा आपण वर्गामध्ये असतो तेव्हा तुम्हाला काहीतरी प्राईज मिळत असेल, बरोबर? तुम्ही जर तुमचे एक्झाम्समध्ये चांगलं केलं तर फर्स्ट, तसं तुमची रँकिंग वगैरे असतो का? क्लासमध्ये फर्स्ट कोण आला, वर्गात फर्स्ट कोण आला, सेकंड कोण आला, थर्ड कोण आला, बरोबर? तसाही एक ब्लू फ्लॅग दर्जा असतो. त्याचा अर्थ काय असतो की पूर्ण जगात सर्वश्रेष्ठ बीच कोणते आहे त्याचा सर्टिफिकेशन, त्याचा दर्जा. आता तुम्ही बघितलं तर भारतामध्ये पण, महाराष्ट्रामध्ये कुठलाही बीच, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जे समुद्र किनारा आहे खूप मोठा आहे, परंतु तिथे आपल्याकडे ब्लू फ्लॅगचा दर्जा नाही. तो आपल्याला आता महाराष्ट्राचा फर्स्ट बीच आणि पहिला गाव व्हायचं आहे जिथे ब्लू फ्लॅग दर्जा आपल्याला मिळू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न आता ब्लू फ्लॅगमध्ये काय काय गोष्टी असतात? स्वच्छता एक मोठा प्रश्न असतो, अजून त्याच्यामध्ये बराच प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये इथे जे पाहुणे येतात, प्रवासी येतात, त्यांच्याकडे काय काय सुविधा आहे ते एक प्रश्न असतात. तिसरा प्रश्न असतो ती इकडची जे वेगवेगळी जैवविविधता आहे, फॉर एक्झाम्पल बायोडायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल इथे फ्लोरा आहे, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे झाड आहे, जंतू आहे, त्यांचं संरक्षण पण त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा भाग असतो. आता मग इकडची एक जी संस्था आहे WAR वॉर म्हणून, त्यांना पण भेटलो, त्यांनी मला खूप छान त्यांचं जे काम आहे त्याच्याबद्दल मला माहिती दिली. वन विभागचे पण अधिकारी इथे आहेत. तो आपल्या क्षेत्रामध्ये जे काही वन प्राणी आहेत त्यांचं पण कन्झर्वेशन, त्यांची अवेअरनेस, त्यांची जनजागृती माहिती, ते पण आपल्याला या वेगवेगळ्या आपले स्कूल्स असतील, जिल्हा परिषद शाळे असतील, गावाचे लोक असतील, त्यांना पण मिळावे. हे पण आता वन विभाग त्याचे पण एक त्याच्यामध्ये पण कारवाई करणार आहे. त्याची रिसॉर्ट्स असतात, आपली होमस्टेज असतात, त्याच्यामध्ये कसे असेल त्याचं पण आपण सगळं मिळून आपण हे सगळं एक चांगलं नियोजन होतं. त्याच्यामध्ये 30 ते 32 वेगवेगळे निकष आहेत, परंतु आपण लोकांनी मिळून फक्त स्वच्छतामध्ये जर चांगलं काम केलं, स्वच्छता आणि जे प्रवासी आपल्याकडे येतात त्याने एक चांगला एक्सपिरियन्स, अनुभव, त्यांना जर एक चांगला अनुभव दिला की दॅट इज इनफ फॉर यू टू. त्याचे व्यतिरिक्त जे काही काम असतील ते जिल्हा प्रशासन म्हणून आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणून आपण वेगवेगळी योजना आणि कार्यक्रम मार्फत करणार आहोत. तर फक्त माझं एक आव्हान आहे की स्वच्छता आपण आपले घरामध्ये खूप स्वच्छ ठेवतो, आपले मंदिराला आपण खूप स्वच्छ ठेवतो, आपण आपले परिसर जिथे आपण राहतो त्याला खूप स्वच्छ ठेवतो, परंतु त्याचबरोबर आपले गावाला, आपले गावाच्या परिसराला, बीच असेल त्यांना पण ठेवायचे आहे स्वच्छ. तशी मोहीम करू या पुढचे. आणि हे मोहीम फक्त 2 महिना 3 महिन्यासाठी नाही असणार, दिस विल बी फॉर एव्हर. म्हणजे आपल्या पुढचे काही वर्षामध्ये आपल्याला हा शिकायत नाही आली पाहिजे की आम्ही आपला बीच, आम्ही आपल्या गावाला स्वच्छ ठेवत नाही. आता मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो, त्याच्यानंतर मी
माझी वाणीला विराम देतो की मी एकदा जपान एक देश आहे, आपण ऐकलं असेल, काही लोकांनी ऐकलं असेल. मी मागच्या वर्षी जपानचा दौरा केला होता. जपानमध्ये जेव्हा मी गेलो तर तिथे मला कुठेही एक डस्टबिन नाही दिसत. माझ्याकडे अशी बॉटल होती, ही बॉटल मी तिकडच्या दुकानपासून घेतली होती पाणी पिण्यासाठी. सगळं पाणी माझं एकदा पाणी फिनिश झालं, त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आला तर मला इथे, कारण मी फिरत होतो तर मला हे कुठेतरी डिस्पोज करायची होती, फेकायची होती. मी पूर्ण सिटीमध्ये 3-4 वेळा मी फिरलो, 10-15 किलोमीटर फिरलो असेल मी तिथे, पण मला कुठेही एक सिंगल डस्टबिन सापडला. आता माझ्या डोक्यात हे होता की मी डस्टबिन पण सापडत नाही आणि कचरा पण सापडत नाही. असं कसं होऊ शकतं? कोणतेही रोडवर, रस्त्यावर, घराच्या समोर, दुकानाच्या समोर कुठेही काय कचरा, कुठल्याही प्रकारचा कचरा, पाण्याची बॉटली असेल, आपला रॅपर असतील, काही नव्हतं. तर माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की असं कसं होऊ शकतं की डस्टबिन पण नाही आणि कचरा पण दिसत नाही. तो मी तिथे काही लोकांना विचारला की वेअर शुड आय थ्रो दिस, माझ्याकडे खाली बॉटल आहे, इसको मैं कहाँ फेंकूं? तो त्यांनी मला सांगितलं की सर, ये आपको बॉटल घर वापस ले जाना पड़ेगा. आपको ये घर बॉटल वहाँ पे आपका डस्टबिन है घर में, उधर होटल के रूम में वहाँ डाल. तेव्हा मला कळला की सगळा कचरा, जे काही कचरा असतील ते लोक जे काही वापरत असेल, फॉर एक्झाम्पल काही चिप्स खात असेल, पाणी पित असेल, ते कचरा बाहेर फेकत नाही कुठेही. त्यांच्याकडे डस्टबिन नाही, ते स्वतःच्या बॅकपॅकमध्ये ठेवतात, पिशव्यामध्ये ठेवतात, परत घेऊन जातात घरी, तिथे त्यांच्या डस्टबिनमध्ये टाकतात आणि त्या डस्टबिनला घेण्यासाठी डेली त्यांच्याकडे एक कचरा गाडी येतो, ते घेऊन जातात. जस्ट इमॅजिन की त्या पूर्ण देशामध्ये कुठेही तुम्हाला कचरा फेकण्यासाठी रस्त्यावर कचरा पेटी मिळणार नाही. मग सुद्धा तिथे काही कचरा तुम्हाला दिसणार नाही. इव्हन ए सिंगल पीस ऑफ रॅपर तुम्हाला मिळणार. तो त्या ठराविक प्रमाणाचे आपल्याला कचऱ्याचं नियोजन इथे आपण करू शकतो, 100% करू शकतो. पण हे आपल्याला स्वतःचे सवयीमध्ये, स्वतःच्या डेली रुटीनमध्ये बसवायचे आहे की मी एकदा बाहेर निघालो, मला कुठेही कचरा दिसला, मी त्याला एक डस्टबिनमध्ये टाकणार किंवा स्वतःकडे परत घेऊन त्याला घरी घेऊन जाणार, पण तिथे त्याला डस्टबिनमध्ये. आता मला अपेक्षा आहे की इकडचे सरपंच आणि ग्रामसेवक तुम्ही पण कचऱ्याचं चांगलं एक नियोजन करावे. सगळे घरापासून कचरा आपल्याला गोळा करायचे किंवा हॉटेलपासून गोळा करायचे, बॉटल्स गोळा करायचे आणि कुठेतरी तुमच्याकडे छोटा 2 गुंठेचा जर प्लॉट असेल तिथे एक आपण कचरा वर्गीकरण आणि कचरा डिस्पोजलचा एक केंद्र करू शकतो. आणि त्याच्या जसे हे आपले विचारे साहेब सांगत होते की त्या कचऱ्याचा आपण दापोलीमध्ये जे प्लास्टिकचे रिसायकलिंग सेंटर आहे त्यांच्याकडे हे प्रस्ताव करून ते कोऑर्डिनेशनमध्ये त्यांना पाठवतो. हे प्लास्टिक मुक्त, फर्स्ट मला असं वाटतं प्लास्टिक मुक्त आपल्या देशामध्ये काही गाव असतील, पण दांडगानी जर ठरवला तर महाराष्ट्रामध्ये फर्स्ट गाव होतं. आणि मी परत इथे येणार, मला 4 तास लागतील रत्नागिरीपासून यायला, पण मला काय अडचण नाही. जर तुम्ही मला बोलावलं तर मी पुढचे आठवडा पण येऊ शकतो. पण तेव्हा मला असं दिसायला पाहिजे की आपल्याकडे आत्ता प्लास्टिक नाही राहील. आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो, जे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ऐकायला. मी एकदा तामिळनाडू माहिती असेल, आपला राज्य आहे भारताचं. तिकडे एक छोटासा शहर आहे, पहाडी शहर आहे, ते डोंगरावरती आहे, छोटासा शहर आहे. त्याचं नाव आहे वेलिंग्टन. उटी ऐकलंय कोणी? उटी शहर, उटामंगलम. उटी एक छोटासा शहर आहे. तुम्ही तिथे गेल्या तर तुम्हाला एक पाण्याची बॉटल मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला विकायचं पण असेल तर तुम्हाला मिळणार नाही. का? त्याने सगळा बॅन करून टाकला. त्या गावकऱ्यांनी काय केलंय की त्यांनी एक ऑर्डर काढलाय, रूल काढलाय की आमच्या गावामध्ये आम्ही 5 लिटरचे खाली बॉटल जे असतात, अर्धा लिटरचे, 1 लिटरचे जे असतात ते अलाव करणार नाही, असं ठराव त्यांनी घेतला. आता तसा लिगली आपण घेऊ शकतो या गावामध्ये मला माहिती नाही, ते आपल्याला बघावं लागेल. पण तुम्ही जर असा केला तर तुम्ही पहिली सरपंच
महाराष्ट्रामध्ये असणार ज्यांनी प्लास्टिकची बॉटल बॅन केली. आता त्याच्यामध्ये हॉटेलवाल्यांचं थोडाफार डिस्टर्ब होईल, पण त्याच्यामुळे काय होणार, लोकांमध्ये एक मेसेज जाणार. हे मेसेज पाठवणं खूप गरजेचं असतं की आम्ही आमच्या गावामध्ये हा टॉलरेट करणार, बहिष्कार, प्लास्टिक बहिष्कार, नो प्लास्टिक अलाउड. तो आपल्याला जर सेलिब्रिटीज व्हायचे असेल, मुलांना सेलिब्रिटी व्हायचे असेल, आपलं नाव करायचे असेल, तो आपण ठरवा. मी आपल्याला सांगणार नाही तुम्ही तसं करा. रूल्समध्ये पण बसतोय किंवा नाही ते बघावं लागेल आपल्याला, पण तसा करता येते का याच्यावर आपण विचार केला पाहिजे. 1 लिटर, अर्धा लिटर, कारण हे छोटे छोटे बॉटल सगळं ओशनमध्ये जातो, समुद्रामध्ये जातात आणि तिकडे कचरा, प्राणी जे समुद्राचे प्राणी असतात त्यांचे पोट्यामध्ये जातात, त्यांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे. आता हा सगळे जे प्रश्न आहेत वेगवेगळे मी आपले समोर मांडलेले आहेत. आपण त्याच्यावर विचार करावा. या गावचे लोक, याची स्पिरिट, ओव्हरऑल आपलं जे कोऑर्डिनेशन आहे मला खूप छान वाटतं. त्याच्याबद्दल आपण हे सगळं इथे व्यवस्था केली, आज स्टँड गार्ड केली, सगळे मुलांनी, शाळेचे शिक्षकांनी, प्रिन्सिपल्स, आपली अंगणवाडी सेविका, आपली महिला बचत गट यांची महिला, आपले टेस्टिंगचे स्टाफ, हॉटेल असोसिएशन, इकडचे जे रिसॉर्ट आहे, होमस्टेज आहे, त्यांची जे मालक आहे, चालवणारे त्यांचे इकडचे रहिवासी आहे, प्लस त्याचबरोबर आपले पदाधिकारी आहे, अधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा की आपण आज एक चांगली पद्धतीने आणि खूप स्पिरिट, इन लेटर आणि स्पिरिटमध्ये सगळं आयोजन केलं. परंतु हे फक्त एक सुरुवात आहे. हे सुरुवात आजपासून का आधीपासून झाली आहे. आज याला एक पुढे मी थोडंसं मोटिवेशनसाठी आलो होतो, आपल्याला बघायला आलो होतो, मला खूप आनंद झाला इथे येऊन. परंतु त्याच्या पुढे मला परत येण्याची आपण संधी द्यावी. आणि जेव्हा मी येणार तेव्हा हे सगळे वेगवेगळे विषय जे आपण चर्चा केली त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रगती दिसणार, हे माझी असा अपेक्षा आहे आणि आय एम व्हेरी कॉन्फिडेंट असं मला दिसणार. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. गाणं म्हटलं आता